आज दिवसाची सुरुवात तर ना एकदमच भारी झाली होती. नाश्त्याला एक एक करत बरेचसे पदार्थ गोळा झाले होते. काल मम्मीनं शेंगादाणे दिलं होतं, तर ते पण मी व्यवस्थित झाकून ठेवलं होतं. तर ते पण घेतलं आणि हरभऱ्याची उसळ भाजली होती. त्यानंतर पराठा, गवारीची शेंग, थोडीशी चटणी, भाकरी. नाश्ता म्हणता म्हणता हे आमचं जेवणच झालं होतं एक प्रकारचं. मग काय, एवढा सगळा आमचा आजचा नाश्ता होता आणि मग मस्तपैकी कडक असा चहा घेतला वरून. आता म्हणतात जेवण केल्यावर चहा पिऊ नये, पण आज आमचं तसंच झालं. अगोदर जेवण, नाश्ता असं सगळं काय झालं आणि मग चहा. रोज आपण स्वच्छता करताना घरातला कोणता तरी एक कोपरा स्वच्छ करावा, म्हणजे आपलं घर ना व्यवस्थित राहतं. नाहीतर रोज वरवरची स्वच्छता करायची आणि बाकीचं तसंच राहू दिलं ना, तर मग ते एकदम घाण होऊन जातं, असं मला तर वाटतं. मग याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. घरातलं सगळं करत बसले, आज बाहेर काय लवकर आले नाही आणि ऊन तर किती लवकर पडतंय आता. तरी पण मला बाहेर यायला जरा वेळच झाला होता. तर एवढ्या कडक उन्हामध्ये आता मग काय बाहेरची स्वच्छता करावी लागली. झाडांना पाणी पण घातलं आणि फरशी पण धुतली नव्हती. मग म्हटलं चला आता ऊन तरी पडलं तरी हे काम तरी करावंच लागणार आहे. घरातली सगळी कामं झाली आणि मग झाली तयारी सुरू माझी क्लासला जाण्याची. आता मला साठी तर जायचं होतं, पण मग म्हटलं चला व्यवस्थित आपली बॅग तरी व्यवस्थित आहे का नाही ते बघितलं पाहिजे. आणि सगळी कामं होईपर्यंत ना उशीर झाला, त्याच्यामुळं मला एक कॅडबरी खायची होती, ती राहून गेली. मग ती जाता जाता खाऊया म्हणून घेतली. आता इथं आल्यावर मात्र ओवीचं असं मस्तपैकी खेळायचं काम सुरू होतं. छान असा क्लास एन्जॉय केला आणि मग घरी आलो. घरी येऊन जेवण करतोय आणि थोड्या वेळ आराम करतोय, तोपर्यंत आल्या होत्या मामी. मग काय, त्यांनी येताना असं थंडगार मस्तपैकी माझ्या आवडीच्या फ्लेवरचं आईस्क्रीम आणलं होतं कोण. आईस्क्रीमचा कोन एकदम छान होता. मग तो आम्ही खाल्ला. त्यानंतर कडक असा चहा प्यायलो आणि आता ओवीचं चाललं होतं खेळायला, जाऊ की नको जाऊ की नको असं तिचं कन्फ्युजन. चला तर मग माझा व्हिडिओ इथं संपवते.